नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज घागस माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप मनापासून स्वागत करतो। आज आपण नाशिक तलाठी एक्झाम 2016 चा बुद्धिमत्ता आणि अंकगणित या सेक्शनवरचा जो काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते आज आपण सॉल्व करणार आहोत। याआधी 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। ही तलाठी सिरीजमधली आपली एकूण 5वी व्हिडिओ आहे। तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, 5 वर्षापूर्वी रामाच्या आईचे वय तिच्या वयाच्या 5 पट होते। 10 वर्षानंतर रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल तर रमाचे आजचे वय काढा। बघा, इकडे 5 वर्षापूर्वी, त्यानंतर 10 वर्षानंतर आणि आजचं वय असं विचारलेलं आहे। तर इथे काय करतोय, 5 वर्षापूर्वी जे रमाच्या आईचं जे वय होतं, ओके, रमाच्या आईचं वय हे रमाच्या 5 पट होते, म्हणून रमाचे जे वय आहे त्याला आपण x मानू आणि आईचे वय जे असेल ते काय असेल, 5 पट म्हणजेच 5x असेल। तर बघा, मी ते 3 कॉलम बनवतोय। बघा, 3 कॉलम्स होतील। पहिला असेल 5 वर्षापूर्वी म्हणून -5 करतो, हे आजचं म्हणजेच 0 करतो आणि +10 म्हणजेच हे 10 वर्षानंतरचं। ओके, इथे 2 पात्र दिलेले आहेत, एक आई आणि एक रमा। तर बघा, पहिलं एक पात्र आहे ते म्हणजे आई। आईचं वय आपण काय म्हटलंय 5 वर्षापूर्वी, तर 5x म्हटलेलं आहे आणि मुलगी म्हणजेच रमा, रमाचं वय आपण x मानलेलं आहे, सो x। आता बघा, हे 5 वर्षापूर्वीचं वय आहे, हे जर 0 म्हणजे आजचं वय जे असेल ते किती असणार आहे, 5x अधिक 5 हे आजचं वय असेल आणि 10 वर्षानंतर म्हणजेच याच्यामध्ये 10 ॲड होतील, म्हणजेच 5x अधिक 15 हे कधीचं, 10 वर्षानंतरचं वय असणार आहे। त्याचप्रमाणे बघा, रमाचा जर 5 वर्षापूर्वी वय x मानलं आहे तर आजचं वय x अधिक 5 असेल आणि 10 वर्षांनंतरचं वय जे असेल तर x अधिक 15 असेल। त्यानंतर पुढचं बघा, 10 वर्षानंतर म्हणजे 10 वर्षानंतर हे वय इकडे बघा रेडमध्ये दाखवतोय, हे बघा, हे वय आणि हे वय, हे आईचं वय, हे रमाचं वय। रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल, रमाचे वय आईच्या वयाच्या निम्मे असेल, म्हणजेच काय, तर इथे जे आहे आईचं जे वय आहे, ओके, ते रमाच्या वयाच्या दुप्पट असेल। याचा उलट अर्थ असा निघतो, म्हणजेच जे रमाचं जे वय आहे, रमाचं वय किती, x अधिक 15 बरोबर, x अधिक 15 याच्या दुपटी एवढं कुणाचं वय असेल तर आईचं। आईचं वय आपण काय ॲज्युम केलं आहे, 5x अधिक 15 बरोबर। 10 वर्षानंतर आईचं वय काय आहे, 5x अधिक 15। याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला x ची किंमत भेटेल। x ची किंमत भेटल्यानंतर रमाचं लगेच वय आपण काढणार आहोत। तर बघा, 2x अधिक 30 होतील, इथे होणार 2x अधिक 30। एक्झाममध्ये फास्ट करायचं, मी एक्सप्लेन करतोय म्हणून स्लो कदाचित होईल पण आहे, ओके, अधिक 15। नंतर बघा, 5x मधून 2x गेले, इथे राहिले 3x बरोबर। 30 मधून 15 गेले, इथे राहिले 15, ओके। 3 आणि 15ला भाग दिला, इथे राहिले 5, म्हणजे x ची जी किंमत आहे ती आपल्याला किती भेटली, 5। आता आपल्याला इथे काय विचारलं आहे ते बघा, तर रमाचे आजचे वय, इथे आजचे वय पाहिजे। रमाचं आजचं वय किती असणार आहे, तर x अधिक 5, x अधिक 5 म्हणजेच x ची किंमत 5, 5 अधिक 5 म्हणजेच रमाचं आजचं वय किती असणार आहे, तर 10 वर्ष हे रमाचं आजचं वय असणार आहे। पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे, आता बघा, एक हे दिलेलं आहे, एक रिलेशन प्रत्येकाचं, इकडे 9 टेनिसचे चाहते दिलेले आहेत आणि ते एका रांगेत बसलेले असं सांगितलेलं आहे आणि इकडे आपल्याला एकूण 3 क्वेश्चन याच्यावर विचारलेले आहेत। बघा मित्रांनो, थोडा वेळ गेला तरी चालेल, ओके। एक जो आहे ह्याची व्यवस्थित जर सिक्वेन्स आपण लावली तर एकूण 3 क्वेश्चन्स आपले सॉल्व होत आहेत। जर व्यवस्थित लावलं नाही तर तिन्हीच्या तिन्ही चुकू शकतात, म्हणून थोडा वेळ गेला तरी चालेल। जास्तीत जास्त अशा प्रकारचे जे उदाहरणं आहेत त्यांची प्रॅक्टिस करा। आता बघा, इथे काय म्हटलेलं आहे, एका मैदानात एकूण 9 टेनिस चाहते आहेत। 9ची दिलेले JKLMNOPQR, ओके, ते रांगेत बसलेले आहेत परंतु क्रमाने नाही, यांचे अशा क्रमाने बसलेले नाही आहेत, ओके। L हा Mच्या त्वरित उजवीकडे आणि Nच्या इथे काय म्हटलं, आणि Nच्या उजवीकडे 3ऱ्या स्थानावर आहे। आता इथे दिलेले आहे कोणाची पोझिशन काय, कोणाची पोझिशन काय, तर लक्षात घ्या, इथे मी काय करतो, ही जी आहे बघा, ही मी उजवी बाजू म्हणतोय आणि हिला म्हणतोय डावी बाजू, ओके, म्हणजे तुमचं कन्फ्युजन होणार नाही, ओके। स्क्रीन सारखं जिकडे लिहितं, ही जे आहे ही उजवी बाजू आहे, ओके, उजवी बाजू, आणि ही जी आहे ही डावी बाजू, ओके। तर लक्षात घ्या, आता
मी आता एक एक वाक्य वाचतो आणि इकडे हे बनवतो आहे. बघा इथे काय म्हटलं आहे, एल हा एमच्या त्वरित उजवीकडे, कुणाच्या, एमच्या, म्हणजे एमच्या उजवी बाजू, इकडे बघा थोडंसं मोठं करतोय बघा, एमच्या, अजून मोठं करतो म्हणजे दिसेल तुम्हाला, एमच्या उजवीकडे, एल हा एमच्या उजवीकडे, एल इथे असणार आहे एमच्या उजवीकडे, आणि एनच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे कोण, एल, इथे एन येणार, एनच्या तिसऱ्या स्थानावर, म्हणजे इथे कोणतरी एक वॅकंट असणार आहे, म्हणजेच हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा. बघा एल हा एमच्या त्वरित उजवीकडे, इथे त्वरित उजवीकडे आहे, त्यानंतर एनच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर, एनच्या उजवीकडे हे पहिलं, दुसरं आणि हे तिसरं स्थान. ओके, हे पोझिशन आपली इथे झालेली आहे. आता त्याच्यानंतर बघा पुढचं काय म्हटलेलं आहे, के हा रांगेच्या एका टोकाला बसलेला आहे, म्हणजेच के काय, एकतर इकडे शेवटच्या टोकाला किंवा इकडे असणार आहे तो. मी इथे आता इकडे मला इथे माहिती नाही एन नंतर इकडे आहे किंवा नाही आहे, मी इथे ब्रॅकेटमध्ये के जी आहे, केची इथे पोझिशन ब्रॅकेटमध्ये लिहितो. ओके, के इकडे एकतर असेल किंवा या टोकाला इकडे कुठेतरी असेल. ओके, अजून आपल्याला माहितीच नाही आहे नक्की कोण कुठे बसलेला आहे, म्हणून मी इथे ब्रॅकेटमध्ये दोन शक्यता आहेत. त्यानंतर म्हटलेलं आहे क्यू हा ओ आणि पी दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. कोण बसलेला आहे, क्यू, क्यू जो आहे तो पीच्या आणि कोणाच्या, ओच्या, क्यू हा ओ आणि पी दोघांच्याही शेजारी बसलेला आहे. दोन शक्यता इथे पण येतात, एकतर क्यू उजवीकडे असेल, पी उजवीकडे असेल किंवा पी डावीकडे असेल, दोन शक्यता येतात. सो हे पण मी ब्रॅकेटमध्ये लिहितोय, जे ब्रॅकेटमध्ये आहेत या माझ्या काय आहेत, शक्यता. बघा इथे कदाचित ओ असेल, मध्ये क्यू आणि इथे पी, ही पण माझी एक शक्यता झालेली आहे. त्यानंतर पुढे बघा ओ हा केच्या डावीकडे. आता बघा ही जर पोझिशन आपण घेतली बरोबर, केच्या डावीकडे, हा जर इकडे शेवटचा टोकाला इकडे बसलेला आहे तर डावी बाजू येईल का, नाही. म्हणजेच ही जी आपली शक्यता जी आहे ही काय झालेली आहे, ही शक्यता इथे येणार नाही, म्हणजे ही शक्यता इथे बरोबर आलेली आहे. सो मी याला डायरेक्ट डिलीट करून टाकतो, कळलं, याला डिलीट करून टाकलं, म्हणजे ही शक्यता जी आहे आपली, केच्या ज्या दोन शक्यता होत्या त्यापैकी ही शक्यता बरोबर आली. ओ हा केच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे, म्हणजे इथे एक अजून कोणीतरी बसलेला असेल, त्यानंतर इथे एक अजून कोणीतरी असेल, आणि इथे जे आहे इथे कोण असेल, ओ असेल, ओ असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर जे हा ओच्या त्वरित डावीकडे बसलेला आहे, ओची डावी बाजू म्हणजे ही बाजू, मी इकडे कर्सर दाखवत होती, इथे कोण बसलेला आहे, जे बसलेला आहे. तर आता इकडे बघा ज्या आपल्या दोन शक्यता आल्या होत्या त्यामध्ये काय, ओच्या डावीकडे हा इकडे क्यू आणि पी इथे दाखवलेला, पण इथे ओच्या डावीकडे जे म्हटलेलं आहे. सो ही पण जी शक्यता आहे ही आपली चुकीची आहे, ही शक्यता चुकीची म्हणजे ही शक्यता बरोबर. म्हणजे इथे काय येईल, ओ, इथे बघा ओ, इथे येणार क्यू आणि इथे येणार पी, बरोबर. त्यानंतर आता बघा इथे मी हा जो मधला स्पेस आहे तो काढू हे करतोय. आता इकडे बघा एकूण किती 9 जण दिलेली आहेत, बरोबर आहे. त्यापैकी जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, म्हणजे फक्त कोण राहिला इथे, आर, जी वॅकंट स्पेस आहे तिथे कोण राहणार आहे, आर. म्हणजेच आपले आता 9च्या 9 जे टेनिस चाहते जे आहेत त्यांची एका रांगेत त्यांना आपण इथे लिहिलेलं आहे, बरोबर. आता दिलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची आहेत. ओके, आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, रांगेच्या मध्यभागी कोण बसलेले आहे. तर रांगेच्या मध्यभागी बघा एकूण 9 जण आहेत, म्हणजे 5वी जो स्पेस असेल तो, म्हणजे जे हा जो आहे हा रांगेच्या मध्यभागी बसलेला आहे. ओके, हे दुसरं उत्तर जे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचं बघा, रांगेच्या दुसऱ्या टोकाला कोण बसलेलं आहे. दुसऱ्या टोकाला म्हणजे पहिल्या टोकाला कोण आपल्याला सांगितलेलं आहे, केच्या व्यतिरिक्त बघा हा के एका टोकाला आणि दुसऱ्या टोकाला कोण, एन जे आहे तो दुसऱ्या टोकाला बसलेला आहे, म्हणजेच हे जे आहे तिसरं हे याचं उत्तर. त्यानंतर पुढचं बघा, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. आता बघा हे मी आहे इकडे पेस्ट करतो म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल. तर बघा खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, नॉट असत्य, हे सत्य आहे. ओके, सत्य यापैकी कुठलं आहे, एन हा जे पासून 2 स्थाने आहे. बघा एनची पोझिशन कुठे आहे, एन म्हणजेच कुठे, तर बघा एन इथे आहे, इथे. त्यानंतर जे पासून, जे तर इथे आहे तर नाही, हा 4थ्या स्थानावर आहे. सो ही शक्यता चुकीची आहे. एम हा एका टोकाला बसलेला आहे, एम टोकाला नाही आहे, एन आणि के दुसरे टोकाला आहेत, हे पण शक्यता चुकीची. आर आणि पी एकमेकांशेजारी बसलेले आहेत. तर बघा आर इथे दिसतोय
आणि पी इथे दिसतोय, तर दोन्ही एकमेकाच्या शेजारी बसलेले नाही, ही पण शक्यता चुकीची. 3 शक्यता चुकीच्या आहेत, तर ही बरोबर असणारच आहे. बघा एल आणि ओ यांच्यामध्ये फक्त एकच व्यक्ती बसलेली आहे. हा एल कुठे गेला, एल, हा एल आणि हा ओ, याच्यामध्ये फक्त कोण बसलेला आहे, तर जे म्हणजे एकच व्यक्ती बसलेली. सो चौथी जी शक्यता जी आहे, ते विधान जे आहे ते बरोबर इथे आहे. त्यानंतर पुढचं बघा 29व दिलेलं आहे. ए आणि बी दोघे भाऊ आहेत. बघा का, ए आणि बी जे आहेत, हा ए आणि बी हे दोघे काय सांगितलेत, दोघांमधले रिलेशन जे आहे ते दोघे भाऊ आहेत. बरोबर, भाऊ. त्यानंतर सी आणि डी दोघी बहिणी आहेत. इथे सी एक घेतोय, दुसऱ्या पेनने घेतोय. सी आणि डी या दोन्ही कोण आहेत, बहिणी आहेत. सीच लिहितो इकडे. ओके, बहिणी आहेत. एचा मुलगा डीचा भाऊ आहे. बघा एचा जो मुलगा असेल, ओके, ए हा मोठा आहे, डी थोडा छोटा इथे काढतो. एचा मुलगा कोण आहे, डी. याचा मुलगा डी हा कुणाचा भाऊ आहे, तर डीचा भाऊ आहे. डी कोण आहे, डी मुलगी आहे. ओके, दोघे बहिणी आहेत. बरोबर, तर डीचा भाऊ आहे. म्हणजेच डी आणि एचं जे नातं आहे ते आता इथे लगेच पटकन आपण काढून घेऊया. ए आणि डीचं नातं काय असेल, काकाचं नातं असेल. कारण का, एचा जो मुलगा आहे, ओके, एचा मुलगा समजा इथे झेड म्हटलं, एचा मुलगा जो झेड आहे तो डीचा भाऊ आहे. यांचा मुलगा जर हिचा भाऊ असेल म्हणजे ए हा डीचा काका आहे. त्यानंतर बी आणि सीचे नाते काय, तर बी आणि सीचे नाते काय. बघा ए डीचा हा जर काका असेल तर सी पण एचा काका, सीचा पण ए हा काका असणार आहे. आणि ए हा बीचा भाऊ असल्या कारणाने सीचा बी हा कोण असणार आहे, भाऊ असणार आहे. बघा ही मुलगी या दोघी कोण आहेत, बहिणी. जर या बहिणीचा ए काका असेल तर सीचा पण ए काका असेल. बरोबर, त्यानंतर एचा जर बी भाऊ आहे तर या दोघींचा, सीचा आणि डीचा बी कोण असणार आहे, तर काका असणार आहे. सो चौथं जे ऑप्शन आहे हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा पुढचं विचारलेलं आहे आपल्याला. याच्यामध्ये काय म्हटलं आहे की एका समितीमध्ये, ओके, एका समितीमध्ये 2/3 सदस्य स्त्रिया आहेत. आता बघा इथे एका समितीत 2/3 म्हणजे 3 पैकी 2 ज्या आहेत त्या स्त्रिया आहेत असं आपल्याला इकडे म्हटलेलं आहे. 3 पैकी 2 ज्या आहेत त्या काय सांगितलेल्या आहेत, आपल्याला स्त्रिया सांगितलेल्या आहेत. बघा मी इथे एक समिती लिहितोय. बघा समिती एकूण 3ची असेल, कारण इथे काय म्हटलं 2/3, तर त्यापैकी 2 ज्या असतील म्हणजे 3x ही जर समिती असेल तर 2x एवढ्या स्त्रिया असतील आणि 1x एवढे काय असतील, पुरुष असतील. बरोबर आहे, कारण 2/3 स्त्रिया म्हणजे 3 पैकी 2 स्त्रिया, मग 2 आणि 1 3 होतात, म्हणजेच 1x काय असतील, पुरुष असतील. ह्या असतील लेडीज आणि हे असतील जेंट्स. ओके, नेक्स्ट पुरुष सदस्यांपैकी म्हणजे या 1x पैकी काय म्हटलं आपल्याला की एकाच 4 विवाहित आहेत. हे मॅरिड आणि हे अनमॅरिड. ओके, विवाहित किती सांगितले, तर एकाच 4 म्हणजे 4 पैकी 1. एकाच 4 म्हणजे 4 पैकी 1 जो आहे तो काय, विवाहित. 4 पैकी 1 विवाहित म्हणजे 4 पैकी 3 जे अनमॅरिड असतील. साधी गोष्ट आहे. बरोबर, पुरुषांपैकी 9 अविवाहित आहेत. आता बघा 3/4 जे आपलं गुणोत्तर आलं ते कोणाचं, अनमॅरिड म्हणजे अविवाहिताचं. 3/4 हे कोणाचं आलं, तर अविवाहिताचं. म्हणजेच काय, गुणिले x. हे काय गुणोत्तर आहे म्हणून गुणिले x. जो काही मल्टिप्लाय असेल तो एक ते सारखा असणार आहे. इथे किती आले, 9. मग 3 त्रिक 9 म्हणजे x ची किंमत आली 3. मग 4 त्रिक 12 म्हणजेच एकूण जे आहेत, एकूण, ओके, हे जे काही सदस्य असणार आहेत आपले, बघा इकडे जे 12 जे असणार आहेत 12. ओके, हे किती आले, 3x ची किंमत आली 12. म्हणजेच एकूण जे सदस्य म्हणजे x ची जी इथे किंमत येईल ती किती येणार आहे, 1x म्हणजे किती, 12. एकूण 12 पुरुष असणार आहेत. हे परत मी सांगतोय. बघा हे अविवाहित इथे रेडमध्ये दाखवतोय. बघा अविवाहितांची संख्या किती होती, 3/4. 3/4 कुठून भेटली, तर विवाहित जे आहेत, विवाहित किती, 4 पैकी 1 विवाहित, म्हणून 4 पैकी 3 जे असतील ते अविवाहित असतील. 3 पैकी 4 अविवाहित असतील आणि अविवाहितांची संख्या आपल्याला इथे दिलेली आहे 9. म्हणजेच 3 त्रिक 9 होतात, म्हणून इथे 4 ला 3 ने गुंतलं म्हणजे ते किती झाले, 12.
12 ही कोणाची आली, एकूण पुरुषांची संख्या आली. मग पुरुष आपल्याला किती म्हटलेलं आहे, एक एक्स, म्हणजे एक्सची किंमत इथे किती आली, 12. एक्सची किंमत 12, तर एकूण जे समितीमध्ये होते इथे एक्सच्या जागी फक्त 12 टाकायचे, 12 त्रिक 36. म्हणून एकूण समितीमधले जे सदस्य असतील, सदस्यांची संख्या जी असेल ती किती असणार आहे, 36. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, 30वा विचारलेला आहे, 31वा. व्यापारी एक वस्तू 300 रुपयाला विकत घेतो, त्यावर त्याला अशी छापील किंमत लिहायची आहे की लेबलावरील किंमत 10% सूट दिल्यानंतर त्याला खरेदीवर 20% नफा होईल, तर त्याने किंमत काय छापावी. आता बघा, हे विक्री किंमतीचं जे सूत्र आहे ते जर लिहिलं तर आपल्याला डायरेक्ट उत्तर भेटून जाईल. बघा, विक्री किंमत जी असते त्याचं सूत्र काय असतं, विक्री किंमत. ओके, त्याचं सूत्र असतं आपलं की याच्यावर किती तुम्हाला नफा किंवा तोटा होतोय. नफा किती झाला आहे, 20%, म्हणजे 100वर नफा म्हणजे 120. बरोबर आहे. इथे खरं तर 100 लिहितात, पण त्याने इथे काय म्हटलं, 10% सूट द्यायची आहे त्याला, म्हणजे तिथे 100 वजा 10% सूट दिली, म्हणजे तिथे झाले 90. आणि खरेदी किंमत जी आहे, खरेदी किंमत किती, एक वस्तू किती रुपयाला विकत घेतलेली त्याने, 300. विक्री किंमतीचं सूत्र जे आहे ते बघा, इथे जे असतं 100 अधिक नफा किंवा 100 वजा तोटा, इथे अंशामध्ये येतं, छेदामध्ये 100 असतं, परंतु सूट दिल्या कारणाने 100 वजा 10 झाले 90. आणि ही जी आहे ही काय आहे, आपली खरेदी किंमत. मग हे सूत्र हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल, डायरेक्ट उत्तर भेटून जाईल. तर बघा, इथे आहे 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 चौक 12. ओके, इथे 10. ओके, सो आपल्याला इथे किती भेटतात, हे 40 गुणिले 10 म्हणजेच किती, 400 इतकी किंमत जर त्याने ठेवली तर त्याला 10% सूट दिल्यानंतर 20% नफा मिळेल. म्हणून 400 हे याचं ॲक्युरेट उत्तर आहे. पुढचं बघा, खरं तर हे दिसायला थोडंसं असं वाटतं की किती कठीण आणि किती नाही, काहीच नाही याच्यामध्ये. बघा इथे काय आहे, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बघा, 3/3 म्हणजेच किती, 1. त्याच संख्येला त्याच संख्येने भागले म्हणजेच 1. नंतर बघा, 4/2 म्हणजेच 2, आणि 5/2 म्हणजेच काय, 5. बरोबर. या तीन संख्यांची जी बेरीज आहे ते किती येईल, 5 ने 2 7 ने 1 8, 8 आली. या दोन संख्यांची बेरीज बघा, 1/5 अधिक 2/4. 2/4 म्हणजे 1/2 पण आपण लिहू शकतो, 1/2. तिरकस गुणाकार केला, 2 अधिक 5, 2 अधिक 5, छेद किती, 10. 5 ने 2 किती झाले, 7. 7/10. 7/10 म्हणजेच किती, तर 0.7. ओके, मग 8 अधिक 0.7 म्हणजेच 8.7 हे याचं उत्तर येईल. याचे जे उत्तर आहे 1/5 आणि 2/5 याचं हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला किती भेटले, 0.7. मग 0.7 अधिक हे 8 म्हणजेच किती झाले, 8.7. ओके, त्यानंतर बघा 46वा क्वेश्चन आहे. दिलेल्या आकृतीत AEDCBA याची परिमिती किती. आता बघा, इथे कोणाची परिमिती सांगितली आहे, कारण इथे BD जो आहे तो काउंट होत नाही हे लक्षात घ्या. कारण इथे काय म्हटलं आहे बघा, मी इथे दाखवतो तुम्हाला, A पासून E पासून D, D पासून C पासून B आणि B पासून A, म्हणजेच AEDCBA इतकं आपल्याला माप काढायचं आहे. इथे दिलेलं आहे 3 अधिक 10 13, 13 आणि 4 17, 17 आणि 5 22, 22 आणि हे 10 32 हे याचं उत्तर असेल. ओके, पुढचं बघा, इथे 47वा क्वेश्चन विचारलेला आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल. आता बघा, इथे हे जे आहे ते एकमेकाचे वर्ग आहेत. बघा कोणाचे, हा 1चा वर्ग, हा 2चा वर्ग, हा 3चा वर्ग, हा 4चा वर्ग. बरोबर. त्यामध्ये बघा, आता आणखी एक लक्षात येतं तुमच्या की 4 वजा 1 केलं, यांच्या दोघांची जर वजाबाकी केली. ओके, सॉरी एक मिनिट, इथे त्यांनी काय केलं आहे, हे 4 बरोबर, 4 वजा 1 म्हणजेच किती आलं, 3. बरोबर. त्यानंतर 9 वजा 4, 9 वजा 4 किती आलं इथे, 5. मग 16 वजा 9 केले तर इथे किती भेटलं पाहिजे, 7. म्हणजेच याचं उत्तर जे आहे ते काय असेल, दुसरं हे याचं उत्तर असेल. पुढचं बघा,
49वा एक विचारलेला आहे, दुपारी 3:40 झाली असताना घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल. बघा 3:40 झालेली आहेत. मी इथे घड्याळ एक ड्रॉ करतोय. बघा इथे 3:40 इथे झालेली आहेत. आता बघा घड्याळाचा तास काटा हा तास काटा आहे आणि हा मिनिट काटा आहे, यांच्यातील कोण हा जो कोण आहे हा आपल्याला काढायचा आहे. तर बघा एकूण 360 असतात प्रत्येक तास. एक तास म्हणजेच किती 30 अंश हे माहिती पाहिजे प्रत्येकाला. माहिती नसेल तर बघा 1 ते 3 मध्ये किती 90 अंशाचा आणि एकूण किती असतात इथे 1 2 3 म्हणजे 30 30 30 90 काटकोन किती मग इथे झाला 30 30 30 असं. एक तास किती असतो तर 30 मिनिटाचा असतो. ओके आता इथे बघा जर 1 तास 30 मिनिटाचा असेल तर इथे किती आहेत हा 8 वर काटा असेल बरोबर. 40 मिनिटे म्हणजे 8 तास. 8 तास किती असतील 8 त्रिक 24 म्हणजे 8 तास 8 वर जो काटा असेल ओके म्हणजे 40 मिनिटे तिथे होणारा म्हणजेच हा बघा या 12 पासून इथपर्यंत होणारा हा जो कोण आहे म्हणजे इथे 8 आणि इथे 12 हे आकडे असतील तेव्हा इथे किती 208 त्रिक 24 240 मापाचा इथे कोण तयार होईल. आता आपल्याला काय करायचं आहे की इथे 3 आणि 4च्या मध्ये असेल कारण 3:40 इथे समजा 3 आहेत आणि इथे 4 आहेत तर इथे होणारा कोण. तर लक्षात घ्या की 40 मिनिटे जी आहेत 40 मिनिटे म्हणजेच 60 एकूण मिनिटे किती असतात 60. तर यांचं जर गुणोत्तर काढलं तर किती भेटेल आपल्याला हे जाणार 2:3 म्हणजेच 2:3 हे गुणोत्तर आपल्याला भेटतंय तासाचं. मग तेच 3 आणि 4 यांच्यामध्ये जे गुणोत्तर असणार आहे ते पण कितीचं असणार आहे 2:3चं असणार आहे. सो हे 30 पर्यंत जे झाले बघा का. आता जे आपण हे काढतोय 3 आणि 4च्या मधल्या म्हणजे तास काट्यामधील कोण तास काट्यामधील कोण बरोबर हा 3 पर्यंत झाला 90 मापाचा बरोबर अधिक 3 आणि 4च्या मध्ये 3 आणि 4च्या मध्ये किती 3 आणि 4च्या मध्ये 30 मापाचा कोण असणार आहे बरोबर. परंतु तो मधोमध असणार आहे म्हणजेच इकडे तास काट्याशी जे गुणोत्तर इथे जे असणार आहे मिनिटाचं म्हणजे 40 आणि 60चं जे गुणोत्तर असेल तेच याच्याशी गुणोत्तर असणार आहे म्हणजेच 2:3 3 एके 3 इथे 0 म्हणजेच एकूण 20 अंश मापाचा इथे कोण असणार आहे 3 आणि 4च्या मध्ये. सो 90 अधिक 20 हे 2:3 कुठून आलं तर 2:3 आपला आलेला आहे 40 आणि 60 ही एकूण जे मिनिटं असतात ते किती असतात 60 त्यापैकी आपला काटा जो आहे 40 वर हे जे गुणोत्तर असेल तेच आपलं 3 आणि 4च्या मध्ये गुणोत्तर असणार आहे. म्हणून इथे किती झालेत 20. सो इथे झालेलं आहे 110. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे की इतकं अंतर काढायचं. तर ह्या तासामधून एवढं अंतर जर आपण मायनस केलं बघा का मी इथे रेडमध्ये दाखवतो तुम्हाला बघा हे पूर्णमधून हे एवढं जर मायनस केलं तर आपल्याला हे एवढं पोर्शन भेटून जाईल. म्हणून काय करायला लागेल 240 मधून 240 म्हणजे 8 पर्यंत 12 पासून 8 पर्यंत आणि 110 म्हणजेच 12 पासून ते 3.5 म्हणजे 3 आणि 4च्या मध्ये जो काटा येतो तिथपर्यंत जर मायनस केलं तर आपल्याला तास आणि मिनिट काट्यामधला अंतर भेटणार आहे. सो 3 आणि इथे 1 म्हणजे 130 अंश मापाचा इथे कोण असणार आहे. पुढचं बघा 67वा क्वेश्चन आहे. 67वा क्वेश्चन पुढील मालिकेत पुढील मालिकेत पुढे कोणत्या 2 संख्या येतील. तर बघा अर्ध्याची दुप्पट केली अर्ध्याची दुप्पट किती असते तर 1 असते. 1ची जर तिप्पट केली ओके काय इथे जर आपण अर्ध्याची जर दुप्पट केली बघा अर्ध्याची दुप्पट केली तर 1 होते. 1ची तिप्पट केली तर 3 होते. 3ची चौपट केली म्हणजे गुणिले 4 केले तर 12 होणार. मग 12 गुणिले 5 केले तर 60 होणार. 60 गुणिले 6 केले तर 360 होणार. म्हणजे पुढील जे अंक आहेत ते काय असतील 60 आणि 360 हे पुढील अंक आपले असणार आहेत. त्यानंतर पुढचं बघा 68 बघा विचारलेलं आहे. 68 आपल्याला म्हणत आहे रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. 2 खांबामधील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या आणि 20व्या खांबामधील अंतर किती आहे. त्याच्यासाठी बघा मी थोडंसं समजा 3च खांब आहेत समजा 3 खांब आहेत. हां बघा इथे एक खांब आहे दुसरा एक खांब आहे तिसरा एक खांब आहे. तर बघा इथे 20 आणि इथे 20 म्हणजे आपल्याला काय करावं लागतं आपल्याला उत्तर जे भेटतं आहे ते किती 40 भेटतं आहे बरोबर.
हे 20 आणि हे 20 म्हणजे 40. म्हणजे आपल्याला 3 खांब असतानाही काय करायला लागतं, 2 गुणिले 20 करावं लागतं, बरोबर. तसंच समजा 4 खांब असतील तर आपल्याला काय करायला लागतं, 3 खांबांची 3 गुणिले 20 असं करावं लागतं. म्हणजेच 20 खांब असतील तर आपल्याला काय करायला लागेल, तर 20 गुणिले 19 म्हणजे -1 करावं लागतं. हे लक्षात घ्या. ओके. सो 20 गुणिले 19, कारण 20 खांब आहेत, प्रत्येकामधलं अंतर 2 मीटर म्हटलेलं आहे ना. हे मी एक्झाम्पलसाठी दिलेलं. ओके. प्रत्येकामधलं अंतर जे आहे ते 2 मीटर आणि किती एकूण खांब आहेत तर 20, म्हणून आपल्याला -1 करावं लागेल. 19 × 38, सो 38 मीटर इतकं हे अंतर असणार आहे. पुढचं बघा, 69वा विचारलं आहे. 69 काय म्हणतं आहे की एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, तेच काम बी 12 दिवसात आणि सी जे आहे 15 दिवसात पूर्ण करतात. तर बी आणि सी मिळून तेच ए बी सी मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील. तिघांची सगळ्यांची ॲडिशन करा, LCM काढा आणि डायरेक्ट सॉल्व करायचं आहे. काही त्याच्यामध्ये नाही आहे. ए बघा, ए जो आहे तो किती 10 दिवसात पूर्ण करतोय, सो ए म्हणजेच एकाच 10 दिवसात तो कंप्लीट करील. बी जो आहे तो किती एकाच 12 दिवसात आणि सी जो आहे तो एकाच 15. ओके, 1/15. ओके. तर इथे आपल्याला इथे जे काही आन्सर येईल ते असणार आहे आपलं किती दिवस ते, बरोबर. इकडे पण अंशामध्ये 1 आणायचं इतकं नक्की. मग बघा काय करणार आपण, आता 10, 12 आणि 15 यांचा जर आपण LCM काढला तर आपल्याला 60 भेटेल, बरोबर. LCM किती भेटतो आपल्याला 60, लसावी 60 भेटतोय. म्हणून काय केलं 1/10. 1/10 म्हणजेच काय होईल 6/60. आपण अंशाला आणि छेदाला जो आहे कशाने गुणलं तर 6ने गुणलं. त्यानंतर बघा 12 दिवसात, सो 12 पंचे 60, सो अंशाला 5ने आणि इथे पण 5ने गुणलं 60 होणार. त्यानंतर इथे 15, तर 15 चोक 60, सो इथे 4 इथे 60, 15 चोक 60. आता बघा सगळ्यांचे छेद सामायिक आहेत, सो अंशांची काय होईल बेरीज होईल. 6 आणि 5 11, 11 आणि 5 इथे किती होणार 11 आणि 4 15, 15 × 15, 15 चोक 60, सो एकाच 4 भेटलं. मी आधीच सांगितलं होतं इथे वर काय पाहिजे एक आलेलं आहे. मग हे जे काय असेल खालचं ते आपलं असणार आहे उत्तर. सो 2 दिवस लागणार आहेत तिघांना ते काम पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर बघा पुढचा 70वा, विजयला दररोज किती रुपये भेटतात तर 150 रुपये भेटत आहेत. ओके, मी इथे लिहितोय 150 रुपये त्याला दररोज पगार भेटतोय. त्यापैकी तो काय करतोय भोजनावर 2/5. तर बघा 2/5 कोणाच्या तर 150चा 2/5 म्हणजेच किती येईल 150. ओके ओके, 5 त्रिक 15, सो 3 दुने 60. 60 रुपये जे आहे 2/5 म्हणजेच किती 60 रुपये जो आहे तो खर्च करतोय भोजनासाठी. राहिलेल्यापैकी आता बघा भोजनासाठी इतका खर्च केला, 50मधून 60 गेले म्हणजे त्याचे 90 रुपये राहिले. 90 रुपये राहिलेत या राहिलेल्यापैकी, हे शिल्लक येतं राहिलेल्यापैकी म्हणजे या 90 पैकी. ओके, या 90 पैकी एकाच 3 तो काय करतो घर खर्च करतो. एकाच 3 बघा 90चा एकाच 3, 90चा एकाच 3, 3 त्रिक 9 म्हणजे 30 रुपये जो आहे तो काय करतोय खर्च करतोय. तर त्याच्याजवळ किती रक्कम शिल्लक आहे 90 होती त्यापैकी 30 खर्च झाला म्हणजे त्याच्यावर किती रुपये राहिले 60 रुपये. सो 60 हे याचं उत्तर आलेलं आहे. इथे राहिलेल्यापैकी हे लक्षात घ्या, राहिलेल्यापैकी म्हणजे हे जे राहतात 150 मधून 60 गेल्यानंतर हे 90 याच्यापैकी इथे म्हटलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढचं बघा 71वा आपल्याला विचारलेलं आहे. एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो. समजा त्याचं घर जे आहे बघा, त्याचं घर जे आहे ते इथे त्याच्यापासून उत्तरेकडे जो आहे तो 20 मीटर इथे गेलेला आहे 20 मीटर. त्यानंतर तो काय झाला पूर्वेकडे वळून 6 मीटर जातो, इथून 6 मीटर गेला. त्यानंतर चालत जातो, तिथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 म्हणजे समजा इथे आला तो, बरोबर 12 मीटर चालतो. तर मूळ ठिकाणापासून किती अंतर आहे. मूळ ठिकाण म्हणजे बघा इथून ते इतकं, इथे ऑरेंजमध्ये तुम्हाला दाखवतो बघा, म्हणजे या ठिकाणापासून ते या ठिकाणापासूनचं अंतर आपल्याला आहे ते काढायचं आहे. तर लक्षात घ्या आता काय करावं लागेल. इथे आपण एक त्रिकोण ड्रॉ करणार. इथे बघा डॉट 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 दाखवतो. आता बघा इथे एकूण हे अंतर आहे 20 मधून 12 गेले म्हणजेच किती राहणार इथे तर 8. म्हणजेच हे डॉट डॉट इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे 8 आणि हे जे 6 इथे आपण परपेंडिक्युलर काढलेले आहे. सो इथे पण किती येणार आहे पॅरलल आहेत, सो इथे येणार 6. म्हणजे आपल्याला हा जो काटकोन त्रिकोण जो भेटलेला आहे समजा इथे ABC हा काटकोन त्रिकोण भेटलेला आहे. त्यापैकी एक बाजू जी 8 आहे, एक बाजू किती आहे 6, तर दुसरी बाजू काढायची. दुसरी बाजू काय असेल कर्ण, म्हणजे कर्ण. तर आपल्याला माहिती आहे पायथागोरसचं सूत्र. पायथागोरसचं सूत्र काय असतं कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. म्हणजेच आपल्याला समजा या बाजूला मी समजा x मानलं तर x वर्ग बरोबर किती येणार
8 वर्ग 8 8 64 आणि 6 वर्ग म्हणजेच किती 36 किंवा 6 8 10 ही पायथागोरसचं त्रिक आहे, हे पण लक्षात ठेवलं तरी पण होईल. ओके, इथे आले 100 म्हणजेच एक्सची किंमत किती येणार तर 10 ही एक्सची किंमत येईल. म्हणजे तो घरापासून किती अंतरावर आहे तर 10 मीटर अंतरावर आहे. पुढचं बघा 79 आपल्याला काय म्हटलेलं आहे तर इथे जे आहे 5 6 10 19 35 60 असं दिलेलं आहे. तर या दोघांमधला जर आपण डिफरन्स जर बघितला 5 आणि 6 मध्ये जर डिफरन्स बघितला तो कितीचा भेटतोय तर 1चा डिफरन्स भेटतोय. 6 आणि 10 मध्ये डिफरन्स बघितला तर 4चा भेटतोय. याच्यामध्ये जर बघितला तर 9चा, इथे बघितला तर 16चा आणि इथे 25चा. पटकन लक्षात येऊन जाते की 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग 5चा वर्ग, मग इथे किती 6चा वर्ग. 6चा वर्ग म्हणजे 36 बरोबर. 6चा वर्ग 36 याच्यामध्ये ॲड करा. 60 अधिक 36 म्हणजे किती येणार 96 याचं उत्तर असेल. पुढचं लगेच बघूया. ओके, एक माणूस एक काम 60 दिवसात पूर्ण करतो, 6 दिवसात पूर्ण करतो आणि त्याचा मुलगा तेच काम 18 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी काम केले. बघा मगाशी जर घेतलं ABCचा सेम टू सेम आहे. बघा माणूस किती दिवसात 6 दिवसात कंप्लीट करतोय. बघा 6 दिवसात कंप्लीट करतोय. सो एकाच 6 दोन्ही, तर ते काम करण्यास दोघांना किती दिवस लागतील दोघांनी एकत्र केलं तर एकाच 6 मग अधिक करायचा एकाच 18. दोघांचा जर LCM जर घेतला म्हणजे छेद सामायिक जर आणायचं, इथे 3 ने गुणलं तर बघा इथे 3 होणार आणि इथे किती होणार 18. 6चे बनले 18, मग 3 अधिक 1 4. ओके, आणि हे किती झालं आहे 18 बरोबर. आता इथे काय असतं की इथे आपल्याला छेदस्थानी 1 आणायचा असतो, म्हणून इथे काय केलं 4 आणि इथे भाग दिला, इथे 1 राहिला. इथे 4 चौक 16, इथे राहिले 2. 4 पंचे इथे पॉईंट घेतला, इथे आले 20. 4 पंचे 20 म्हणजे 4.5 डेजमध्ये ते कंप्लीट करणार. सो 4.5 दिवस हे याचं उत्तर येईल. 81 बघा 81 आपल्याला विचारलं आहे ASB म्हणजे A/B म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे. ASB बरोबर 3/4 तर BC बरोबर 5/6 तर AC काढा. आता इथे काय केलं जातं BB दोघांमध्ये कॉमन आहे. बघा इथे लिहून दाखवतो. खरं तर डायरेक्ट पण केलं जातं बाय ऑब्झर्वेशन. प्रॅक्टिस झाली की बाय ऑब्झर्वेशनच करा. ABचं किती दिलेलं आहे 3/4 आणि BC त्याचं दिलेलं आहे गुणोत्तर. BC त्याचं गुणोत्तर दिलं आहे 5/6. हे खरं तर LCMनी केलं जातं. बघा इथे Bची 4 किंमत आहे, इथे 5 किंमत आहे. इथे 5ने गुणा, अंशाला गुणलं तर छेदाला पण गुणा. छेद आणि अंश दोनांना पण आपल्याला गुणायचं आहे त्याच संख्येने. इथे 4, इथे मग 20 म्हणजे यांचा दोघांचा जर LCM काढला तर 20 भेटतं आहे. म्हणजे इथे पण 4ने गुणा, इथे पण 4ने गुणा. बघा इथे किती झाले 5 चौक 20, इथे झालं 6 चौक 24. ओके, इथे 3 5 15, 5 चौक 20. आता दोन्ही गुणोत्तरामध्ये बघा Bची जी किंमत आहे, बघा Bची इथे किंमत किती भेटली 20, इथे पण Bची किंमत 20. म्हणजे आपण एकाच गुणोत्तरात आणलेलं आहे. म्हणजेच ASBचं जे गुणोत्तर असेल A आणि Bचं ते किती असणार आहे 15-24. 15-24 हे कोणाचं असेल AC 15-24. जर याला आपण कितीने 3ने समजा भाग दिला, 3 5 15, 8 त्रिक 24 म्हणजे 3 8 24, 5 8. हे बघा दुसरं जे उत्तर आहे याचं उत्तर आलेलं आहे. नंतर पुढचं बघा 82 आपलं विचारलेलं आहे. 3 संख्यांची सरासरी ही 60 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्यापेक्षा 6ने मोठी आहे. बघा 3 संख्या दिलेल्या आहेत. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6ने मोठी आणि तिसऱ्या संख्येपेक्षा 12ने लहान आहे. आपण पहिली संख्या जी आहे तिला x म्हणूया. बघा 3 संख्या आहेत. पहिली जी आहे, पहिली एक संख्या, दुसरी एक संख्या आणि तिसरी एक संख्या. बघा पहिली संख्या जर मी काय केले x मानली, दुसरी संख्या काय आहे, दुसरी संख्या पहिली संख्येपेक्षा 6ने मोठी, म्हणजे दुसरी संख्या जी असेल ही पहिली संख्या, दुसरी संख्या, तिसरी संख्या. दुसरी संख्या किती आहे 6ने मोठी आहे आणि परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा कोण तर दुसरी संख्या 12ने लहान आहे. म्हणजेच काय तर तिसरी संख्या 12ने मोठी असेल. म्हणजे 6 अधिक 12 म्हणजेच इथे कधी होणार 18. ओके, या आपल्याला 3 संख्या भेटलेल्या आहेत. आता इथे काय म्हटलंय सरासरी. सरासरी म्हणजे काय 3 संख्या ज्या आहेत तर तिन्ही संख्याला 3ने जर भागलं तर उत्तर किती भेटलं पाहिजे 60. म्हणजेच काय x अधिक 6 अधिक x अधिक 18 म्हणजेच x 3x होणार आहे आणि 6 आणि 18 किती होणार 24. यांची सरासरी किती संख्या आहेत एकूण तर 3. यांची सरासरी किती दिलेली आहे 60 बरोबर. इथे काय केलं तर बघा इथे समजा 3 जर कॉमन घेतला यांच्यामधला 3 कॉमन येऊन जातो. सो x अधिक 8 त्रिक 24 सो 8 इथे राहणार. याला सोडवतो मी. छेद 3
बरोबर किती आला 60. 3 3 कॅन्सल झाले. x अधिक 8 बरोबर 60 आले. म्हणजेच एक्सची किंमत किती येणार 60 वजा 8. 60 वजा 8 म्हणजेच किती आली 52. ही किंमत आली एक्सची. पण आपल्याला इथे काय म्हटलंय तर दुसरी संख्या, इथे खरं तर दिसत नाही तुम्हाला व्यवस्थित, दुसरी संख्या विचारली 52 ही एक्सची किंमत आली. सो 52 अधिक 6 म्हणजे 58 ही याची किंमत येईल. सो ऑप्शन 3 इज द ॲक्युरेट आन्सर या. नेक्स्ट बघा, एका माणसाने 35% आपली रक्कम मुलाला दिली. 35% रक्कम जी आहे ती मुलाला दिलेली आहे 35% आणि 25% मुलीला दिली आणि उरलेल्या रकमेचे 50% शाळेला आणि त्याच्याकडे 2000 उरले. बघा आता बघा, ही समजा त्याच्याकडे जी होती ती 100% अमाऊंट होती. बरोबर, 100% अमाऊंटपैकी त्याने काय केलं आहे, त्याचं डिस्ट्रीब्युशन बघा कसं केलं आहे. तर 35% आणि 25% मुलीला दिली. म्हणजेच काय 35 आणि 25 म्हणजे 60% जी अमाऊंट आहे 60% ती त्याने दिली. आता त्याच्याकडे किती राहिली तर 40% राहिली. बरोबर, 40% अमाऊंट आता ते त्याच्याकडे, ही दिलेली, ही सोडून द्या 60%, ही आता फक्त त्याच्याकडे 40% अमाऊंट राहिली. 40% जी उरलेली आहे तिच्या 50% याचे 2 भाग केले. ही अमाऊंट राहिली याचे 2 भाग केले. बरोबर, तर तिचे किती 2000 रुपये शाळेला दिली. तर त्याच्याकडे बघा याचे 50% आणि 50%. तर 50% त्याने काय दिले शाळेला दिली आणि त्याच्याकडे 50% राहणार. म्हणजे 2000 जे आहेत ते त्याच्याकडे राहिलेले आहेत. तर बघा 2000 अधिक 2000 म्हणजेच किती, तर जे 40% जे आहेत त्याचे ते एकूण किती असणार आहेत तर 4000. 4000 हे काय असणार आहेत त्याचे 40%. कसे लक्षात घ्या, खूप सोपं आहे, काहीच कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. बघा उरलेल्या रकमेच्या 50%, उरली किती होती 40%, त्याच्या 50% शाळेला दिली आणि त्याच्याकडे 50% म्हणजेच 2000. 50 त्याच्याकडे उरलेली रक्कम 50% दिली तर 50% राहणार. म्हणजे 50% म्हणजे 2000 असेल, तर 100% म्हणजेच 4000 असेल. म्हणजे जी काही त्याच्याकडे उरलेली रक्कम आहे 40% ती किती असणार 4000. सो 4000 जर 40% असेल तर त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती, त्याच्याकडे एकूण किती रक्कम होती, इथे थोडंसं गेलेलं आहे. एकूण किती रक्कम होती, जर 40% 4000 असेल तर 100% किती असणार तर ते असणार 10000. सो ऑप्शन 3 जे आहे याचं ॲक्युरेट आन्सर आहे. पुढचं बघा 84वा, परवा म्हणजे शुक्रवार 7 तारीख आहे. पुढील आठवड्यातील बुधवार नंतर 4 दिवसांनी कोणती तारीख आहे. परवा म्हणजे शुक्रवार, शुक्रवारी किती तारीख सांगितलेली आहे 7 तारीख. बघा शुक्रवारी फ्रायडेला जी आहे 7 तारीख. त्यानंतर पुढे म्हटलं पुढील आठवड्यातील बुधवार नंतर 4 दिवसांनी कोणता. बघा बुधवार, इथे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, बुधवार नंतर काय 4 दिवसांनी 1 2 3 4 म्हणजे या रविवारी काय तारीख असेल. तर बघा आपल्याला माहिती आहे 7 तारखेला शुक्रवार असेल तर 14 तारखेला पण शुक्रवारच असेल. बरोबर, त्यानंतर काय म्हटलं आहे या रविवारी कुठली तारीख असेल ना, बुधवार नंतर 4 म्हणजेच रविवारी. तर किती तारीख असेल तर इथे आली 14 15 16 तारीख असेल कधी तर बुधवार नंतर 4 दिवसांनी म्हणजेच रविवारी. त्यानंतर पुढचं बघा 85वा विचारलं आहे, विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत गेली. बघा हा समजा तो बिंदू आहे, इथून 4 किलोमीटर उत्तरेकडे, इथून जे आहे 4 किलोमीटर उत्तरेकडे चालत गेली. त्यानंतर उजवीकडे वळून 6 इथून किती गेली आहे 6 किलोमीटर इथून गेली आहे. त्यानंतर डावीकडे परत वळून, आता बघा तोंड तिचं आहे इकडे. बरोबर, उजवी म्हणजे इकडे, डावी म्हणजे इकडे. इथे किती गेली परत ती तर 4 किलोमीटर परत इथे गेलेली, 4 किलोमीटर इथून गेलेली आहे. तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर आहे. परत आपल्याला इथे एक ट्रायंगल ड्रॉ करावा लागणार आहे. बघा कसा ट्रायंगल ड्रॉ करणार, मी इथे ब्लूमध्ये दाखवतो. आपल्याला जे काढायचं आहे ते इथून ते इथपर्यंत जे अंतर आहे हे काढायचं आहे. इथे ट्रायंगल ड्रॉ केला, हे 4 आणि हे 4 म्हणजे हे अंतर झालं 8 आणि हे जे अंतर आहे ते 6. 6 8 आणि 10 हे पायथागोरसचं एक त्रिक आहे. सो डायरेक्ट 10 किलोमीटर आपण म्हणू शकता. आणि मगाच्या एक्झाम्पलमध्ये मी पायथागोरसच्या प्रमेयानुसार पण आपल्याला दाखवलं आहे. 6 8 10 हे त्रिक लक्षात ठेवा, खूप सोपं पडेल. त्यानंतर बघा ठीक आहे 85 एकूण झालेले आहेत सगळे क्वेश्चन्स. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा तुम्हाला कशा पद्धतीने ही व्हिडिओ वाटली. जर काही डाऊट्स असतील बिंदास सांगा. आवडलं लाईक करा, नाही आवडलं बिंदास डिसलाईक करा. पण डिसलाईक करण्यापूर्वी कारण सांगा, कारण मी जो आहे मी स्वतःला अपडेट करू इच्छितो.
नाही की फक्त तुम्ही डिसलाईक करून मोकळे होऊ नका. नाही आवडलं तर बिनधास्त कारण सांगा, सर हे 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 जे आहे हे मला काय पटलेलं नाही, किंवा तुम्ही हे अजून चांगल्या पद्धतीने सांगू शकला असता. जे काय असेल ते सांगा. ओके. आणि जर आवडलं असेल शेअर करा. आपले जे मित्र कोणी तलाठी एक्झाम देत असतील तर त्यांना शेअर करा. फेसबुक, व्हॉट्सअप, काय ट्विटर काय वापरत असाल सोशल मीडिया, त्याच्यावर लिंक जी आहे ती शेअर करा. आणि काही डाऊट्स असतील तर खरोखर सांगतो मनापासून की विचारा, मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.